जिल्हा परिषद शाळा क्रमांक 5 च्या पदोन्नती मुख्याध्यापिका श्रीमती शोभा लोटन पवार यांचा सेवापूर्ती निरोप समारंभ संपन्न। आज दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी रोजी शिंदखेडा येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 5 च्या पदोन्नती मुख्याध्यापिका श्रीमती शोभा लोटन पवार या प्रदीर्घ 34 वर्षानंतर या ठिकाणी आपल्या सेवेतून कार्यमुक्त झाले असून प्रदीर्घ सेवेनंतर आज त्यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम निरोप समारंभ शिंदखेडा येथील बीजासनी मंगल कार्यालय या ठिकाणी पार पडला। तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रथम महिला लोकनियुक्त्या माजी नगराध्यक्षा रजनीताई वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम पार पडला। तर यावेळेस प्राथमिक जिल्हा शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद धुळेच्या डॉक्टर किरण कुवर यांच्या उपस्थितीत सदर निरोप समारंभ पार पडला। तर कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत गटनेता तथा माजी नगरसेवक रावसाहेब अनिल वानखेडे, सभापती मार्केट कमिटी शिंदखेडा भाऊसाहेब नारायण पाटील, माजी आमदार तात्यासो रामकृष्ण पाटील, माजी सभापती प्राध्यापक सुरेश देसले, पंचायत समिती बीडीओ आर.डी. वाघ, गट शिक्षणाधिकारी शिंदखेडा सी.के. पाटील, केंद्र प्रमुख पंचायत समिती शिंदखेडा चुडामण बोरसे, उपशिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषद धुळेचे सिद्धार्थ नगराडे, विस्तार अधिकारी पंचायत समिती शिंदखेडा खर्डे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी गस बँक चेअरमन तथा गटनेते निशांत रंदे, माजी गटनेते सी.एन. देसले, भगवान पवार, आर.वाय. पवार, उमाकांत बिरारी, संजय कुवर, माजी चेअरमन शिक्षक पतसंस्था संजय पोद्दार, अशोक पवार, अरुण बैसाने, डॉक्टर रवींद्र देसले, माजी उपनगराध्यक्ष बिला पाटील, मनोहर पाटील आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर श्रीमती शोभा लोटन पवार पदोन्नती मुख्याध्यापिका यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडला। तर या कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी विभागीय अधिकारी राजेंद्र भामरे, गिराईक सोसायटी शिंदखेडा चेअरमन रमेश भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांनी श्रीमती शोभा पवार यांच्या सेवापूर्ती निमित्त या ठिकाणी त्यांच्या कार्याचा या ठिकाणी आठवणी करून दिल्या। तर अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी जिल्हा परिषद शाळा क्रमांक 5 येथे आपले सेवा बजावली। त्याचबरोबर अनेक ठिकाणी जाऊन आपली सेवा विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य त्यांनी केले असून त्याचा या ठिकाणी आठवणी करून देण्यात आल्या। तर त्याचबरोबर त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील देण्यात आल्या। यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक वर्ग, आप्तेष्ट, नातलग, मित्रपरिवार उपस्थित होता।